सगळ्यांना नमस्कार. सर्व महान विभूतींना, ब्रह्मविद्या माऊलीला वंदन करून मी आदरणीय गुरुजींना आणि सर्व शिक्षकांना सादर प्रणाम करते. मी नीलांगी बाऊसकर, ब्रह्मविद्येची शिक्षिका आहे. झोक मॅडम, रुचिरा मॅडम, राधिका मॅडम प्रदीपक उजळणी शिबिर घेणार ही बातमी कानावर आलेली आणि ज्या दिवशी ते साईटवर अपलोड झाले तशी लगेचच मी पहिली ॲडमिशन घेतली. कारण न जाणो उशीर झाला आणि शिबिर भरून गेलं तर. मी अनेक वेळा प्राथमिक वर्ग, प्रगत वर्ग आणि प्रदीपक वर्ग केलेले आहेत. प्रत्येक वेळेस नियमित अभ्यास करायचा असं ठरवायची. सुरुवात पण तशीच करायची, पण सातत्य टिकवताना बऱ्याच वेळा गडबड होते. आणि अर्थातच अनेक वेळा वर्ग केल्याने फायदा झालेलाच, पण या शिबिरापासून अभ्यासाचा जम बसवायचा हा विचार नक्की केलेला. प्रदीपक वर्गात प्राथमिकचे, प्रगतचे पाठ अंतर्भूत असतात आणि ते सर्व एकत्रितपणे या तीनही शिक्षकांकडनं ऐकणं ही पर्वणी होती. शिक्षक म्हणून मी 4-5 वेळेस आरोहण आश्रमात गेले होते. तो आनंद वेगळाच असतो, पण तिथे जबाबदारीचं भान पण ठेवावं लागतं. मला विद्यार्थी म्हणून आरोहण आश्रम अनुभवायचा होता, हेही एक प्रमुख कारण होतं. आरोहण आश्रमाच्या स्पंदाबद्दल, व्यवस्थेबद्दल, जेवणाबद्दल आपण सगळ्यांनी इतकं काही ऐकलं आहे की मी आता त्याबद्दल काही बोलणार नाही. उजळणी शिबिर करण्याआधी मी स्वतःची पण तयारी करत होते. मी स्वतः पहिले प्रदीपकचे 14 पाठ आणि त्याच्याशी संलग्न प्रगतचे पाठ वाचायला सुरुवात केली होती आणि की जेणेकरून माझी पाठांची समज वाढेल. आता मी काय शिकले या शिबिरातून तर ब्रह्मविद्येसारखा अवघड विषय अगदी साधा सोपा हसत खेळत कसा शिकवायचा, दैनंदिन जीवनातली रोजची सगळ्यांना आपली वाटतील अशी उदाहरणं देऊन मुद्दा कसा समजवायचा, प्रश्नोत्तरं करत साधकांचा सहभाग कसा वाढवायचा, ब्रह्मविद्या जगण्याशी कशी संलग्न करावी, या सर्व गोष्टी मी शिबिरात शिकले. शिक्षकांचा साधेपणा, आपलेपणा, प्रेम यांनी साधक भारावून गेला नाही तरच नवल. शिबिर करताना, पाठाचं विवेचन ऐकताना आपले काय अहोभाग्य आहे या विचाराने, कृतज्ञतेने डोळे भरून यायचे. प्रदीपक उजळणी शिबिराचे वैशिष्ट्य म्हणजे वेगवेगळ्या शहरातून प्रदीपक साधक, प्राथमिक शिक्षक, प्रगत शिक्षक एकत्र येतात, विद्यार्थी असतात, त्यांच्याबरोबर राहता येतं, गप्पा मारता येतात आणि त्यांच्याकडनं खूप साऱ्या प्रेरणा मिळतात. प्राथमिक, प्रगत, प्रदीपक पाठ कसे जोडलेले आहेत, तत्त्व तंत्र कशी जोडलेली आहेत हे कळायला लागतं आणि त्यामुळे साधनेला प्रेरणा मिळाल्या. प्रगत, प्रदीपकमधली काही तंत्र आपल्याला खूप आवडतात, आपण ती करत राहतो, जसं शल्यनिवारण, श्वसन, संतुलक. पण काही तंत्र मात्र आपण चक्क विसरून गेलेलो असतो. ते शिबिराला गेल्यामुळे परत कळतात, त्याचं महत्त्व कळतं आणि त्यामुळे ते परत आपल्या सरावात यायला लागतात आणि त्याचा अर्थातच आपल्याला अधिक फायदा होतो. जसं प्रदीपकच्या 5व्या पाठातलं तंत्र आहे. प्राथमिक शिक्षक म्हणून मी स्वतः हे कसे इम्प्लिमेंट करायचा प्रयत्न केला आहे, तर मी अजून पाठ साधे सोपे कसे करता येतील या दृष्टीने विचार करायला सुरुवात केली आहे. साधकांशी संवाद साधत हे पाठ कसे शिकवायचे, रोजच्या जगण्यातली अजून रोजची प्रत्येकाला आपली वाटतील अशी उदाहरणं शोधून हे मुद्दे कसे समजवायचे, तसंच साधकांशी संवाद कसा वाढवायचा या दृष्टीने मी या शिबिरातनं नंतर प्रयत्न सुरू केलेला आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दरवर्षी प्रदीपकचं उजळणी शिबिर करून स्वतःला प्रेरित करायचं, आरोहण आश्रमाचं हे सुख परत परत अनुभवायचं आणि स्वतःची प्रगती करून घेण्याचं मी ठरवलं आहे. मंतरलेले, भारावलेले ते 5 दिवस आणि त्यानंतर समारोपाला गुरुजींचं असणं, पुढचे बरेच दिवस मी ही शांतता, आनंद अनुभवत होते आणि हे खरंच आश्चर्य होतं. मला खात्री आहे की माझ्या सर्व सहशिबिरार्थींचा पण थोड्याफार फरकाने हाच अनुभव असेल. माझी इथे जमलेल्या सर्व साधकांना एक कळकळीची विनंती आहे की प्रत्येकाने वर्षाकाठी 2 ते 3 शिबिरं करून स्वतःची प्रगती करून घ्यावी. मला या शिबिरात बरंच काही शिकायला मिळणार याची खात्री होतीच आणि ती पूर्ण झाली. या शिबिराने मी खूपच प्रभावित झाले आहे आणि जे काही शिकले आहे ते सर्व माझ्या जगण्यात आणि शिकवण्यात यावं हाच आशीर्वाद मी गुरुजींकडे मागते आणि मला अनुभव कथनाची संधी दिल्याबद्दल मी आपली आभारी आहे. धन्यवाद.